श्री गणेशाय नमः. ग्रंथ गणेश पुराण, खंड दुसरा, उत्तरकांड, अध्याय तिसरा, स्वर्गविजय. श्री गणेशाय नमः. नमो सद्गुरू निरंजन, तुझ प्रिय अत्यंत सज्जन, कृपालेशे षट्री पूजन, करिसे भंजन दयाचे, अब्जयोनी व्यासासी, मने कथा परियसी, देवांतक नरांतक गृहासी, यवनिनिशी अतिक्रमिले, मग प्रातकाळी उठून मस्तकी शुभ्र कमळ कल्पन, त्यात गुरुमूर्ती बैसवून पंचोपचार पूजन केले. इष्टदेवाचे स्मरण करून यांचे पूजन, मग स्मरणे ऋषीजन नद्योच्चारण केले पै, मग नैऋत्य दिशप्रदे उदक पात्र घेऊन आधी तृणाच्छादोनी क्षिते मूत्र बरे पुराते केले बाई. दंतजीवा शोधन यथोच्च शौच करून वेदोक्तांना स्थान विधेयन करुणी वसन घेतले. संध्याधी कर्मे संपादन पूजले शिवपंचायतन केले. ब्राह्मणांचे पूजन भक्ती करून अनन्य धन्य वसने दिदली त्यांसी. काश्यप पात्री आज्ञावलनासी वरुण दिदले ब्राह्मणासी. सदक्षिणेचे पात्रस निर्बल दर्पणावलोकन दिव्य वस्त्रे गर्दी प्रधान दोघे गांधी बैसून करते विचारण कार्यांचे. रौद्रकेतू रजगुण त्यापासून दोघे झाले निर्माण. कामक्रोध बळ संपन्न देवांतक नरांतक ज्येष्ठ म्हणे कनिष्ठासी. मी जाईन स्वर्गासी महेश्वरी अमराशी. जिंकून क्षणासी न लागता मृत्यूलोकानी पाताळ. शिवप्रसादी जिंकी सगळ मृत्यूलोकी राहुनी सबळ. करी शासन तात्काळ लोकद्वयाचे ऐसे कवंती निश्चय केला. शुभवासरी मुहूर्त पाहिला देवांतक स्वर्गासी आला. वायोगे पावला एकागी अमरावती माझी नंदनवन. त्यात दैत्य प्रवेश करून करता झाला वृक्षोन्मूलन. वनविध्वंसन केले पाहिजे अमृत फळे कित्येक भक्षिले. कित्येक भूमी गदे झाली वन करे धावून आले. सापटे निर्दविली भूमीवरी मागल्या ही पाहुणी अवस्था. पुढील घेते मृत्यूबंधा देखुनी परतले तत्सदा. अमरनाथ सांगू गेले शक्रासी मनती दूत. बैसला सका पुरोहूत वनात दैत्याला धूत. त्याने बहुत मारिले वन विध्वंस केला. कोल्हाळ थोर झाला ऐकुनी क्रोध आला. बिडव जाला परम दुर्धर. धावा धावा मन देवासी कोण एकाकी आला स्वर्गासी. मज समीप यावयासी भय मानसी न धरीच. धरा मारा बांधा वैरी की दुरी कराया अवसारी. चळचळारे आज्ञायसी करे तव सुर परवारे दंधाविंदले. सूर्य एकाकी धावू देखून धाविले जैसे वृषभनंदन. व्याघ्रावरी वेगे करून दैत्य सुरगन देखिले. बळे करून या उड्डाण सुरसेनेत जाऊन लत्ता प्रकारे केले कंदन. मुष्टी करून एकासी पायी धरून या सुरगन. आपटले भूमिसी जाण कित्येकासी वृक्ष म्हणून. मूर्छापन्ने केले पायी पुन्हा पुन्हा करता उड्डाण. रणी पडले सुरगन झाले स्त्रियांचे गर्भपतन. मद्रुमून मळले दैत्य धावता कंपायमान. झाली प्रति सपवर्तन त्याचे अंगदीप्ती करून चमवर्ण विबुद्ध झाले. अमय जिंकिता मनुष्यासी सद्य विवरण होय देहासी. तद्वताले अमरासी दैत्या दैत्यासी विवरणत्व. मागुनी शचिकांत तोही युद्धी झाला खस्त. मुष्टी प्रहरे भूमी लोळत गमन करीत नेमदा. चुरदृष्टी उडवण करती जवा लोकन. तव शक्ररणी न देखोन केले गमन दधज दिशा. देवांतक देखुनी बळी रणीन धारी कोणी बळी. तंगये शस्त्रे टाकिली शरण आली सुराधमे. तो इंद्र सस्तनाचा गमन करून ऐरावतारोहण. चतुर्देश शुभ्रवर्ण छाती वज्र घेऊन चालिला. सूर समुदाय पाठीसी केले भीम गर्जनेसी. तेने कंप भुवनत्रयासी करून युद्धासी पातला. क्रोधे बोले सैन्यासी काय पाहता सुरासी. मारारणी दुर्जनासी पुरुषार्थासी दाखवा. येच वरी करीतो प्रवेश तो वरी काय ते त्रिदेव कस. ऐसे देखुनी वचनास सुराशेष विनलय. संग्राम आली सुरगन दैत्यरणोत्सव देखुन इंद्राप्रती बोले वचन. पाकशासन विचार करे किमर्तरणी भ्रमासी. आता जी पलायन केलेसी देखुनी मजदेवंतकासी. अंतकधरे वयासी धरिमानी शंकरे वर्धे करुण. वज्रमानी जैसे तृण तू करसे आता पलायन. मत्स्वासे गुरुनी दिशा प्रदे तुझ्या बळे त्रिदेवो खसा. नुबे ठाकले आशेष परे मत प्रहरे भूमीचा. करती यथावकाश शयनाते तरी हरे एके वचन. साम्यामरावती यवन मृत्यूलोका करी गमन. प्राणरक्षण करी आता पदे आपुली देऊन. कोठे तरी राह जाऊन माझे न माना जरी वचन. तारे वृथा मरण पावान देवांतक माझ्या विधान. देवाचा आतंक म्हणून हेतुवान जाणून आला श्रीरण करावया. आता मनी विचारून स्वैत्य करी स्वबळ सुदन. स्वपदे आंभा देऊन करी गमन अन्यस्थळा. ऐसे असुराची वाणी ऐकून या वज्रपाणी हृदय भेदले तक्षणे. परी धीर धरुणी उभा टाकला
मग क्रोधेवेशे करून शक्रमुखापासून अग्नी वनिता झाला तक्षणे ज्वाळा नेत्रातून चाललेल्या तप्त दयेते जळबडदा आणि अद्भुत भडका उठदा तैसा मगवा कडकडीता हृदय अद्भुत चालिला देवांतकाशी बोले वचन तुझा सिद्धी नंदना किती मारले म्हणून संख्या कोण जाणे दयांची शंभूवर गौरवे मातलासी द्रुद्ध करवयालासी असुराधामा अजीच्या दिवशी वज्रभूमीशी पाडीना देवजयाचा आतंक म्हणून माझ म्हणे जो देवांतक अम्न पद प्रधान देख समासे अर्थ साम्य काय सगोय मग शक्री वजय करून देवांतक ताडीला जाना देवांतक ताडीला जाना अंगे लागता वज्रभिन्न शतधापन्न झाले तक्षणे पाषाणाची या माथा मुद्धांड फुटे वडदा शतधा वज्र झाले तथा परिरोम तत्वता न तुटे त्याचा देवांतकरणी निराकुळ उभा वैसे जैसा जळ तेने मुष्टी प्रहरे अखंडल पृष्टीवरे सबळ खानितला एकाच मुष्टी प्रहरे भूमी सेविली पुरंदरे वाता हात तरुवरे उन्मळून धरे पडितयावरी देवांतकाचा पुरुषार्थ जाणता झाला मरणाथ मग बळारी तेथून पळत मावडे मागे पुढे धावे मागे पाहत पुढे धावे इंद्र पळता देखून मागे धावती अमरगन देवांतक तयासाठी धावून करी कंदन सुरांजे सिंह धावे मृगापाठी तैसा मुख पसरून उठावटी धावता देवांच्या कोटी होनी हुंपुटे पडियेल्या जवळ करून इंद्रासी मने बलगना विसरलासी उगाच पळो लागलासी सन्मुखिद्दासी होई आता पलयन दूरजय नर त्यासी न मारिता वीर मग उड्डानुग्रही सत्वर सुरासमोर गाला पै सुर देखुन या सन्मुख चपेटिका मारुनी गर फिरवी मुख चंद्र लागुनी भरीसी भूमीवरी एका भूमीशी देख पडी गेले एकासी पायी धरून भूमीशी आपटले जाणा एक लत्ता प्रहारे करून दात वासून पाडिले मुष्टी मारिता पृष्ठदेशी पालथे पडले भूमीशी सवात सरे पश्चिमेशी एकी प्राण्यासी त्यागिले एकासी कोपरे हानिता ते भूमीशी पडले दळमळीता कंठ पिळूनी प्राण घेता बाहू उपटीत एकाचे एकास गांड गुडघे मारून भूमीशी बांधले घातले जाणा जौर जंगा उपटवना पाडले उत्तान कित्येका अस्ताव्यस्त पडले भूमीशी दुःखे तळमळतीशी मानसी मंदी प्रलय काळामासी अकस्मात यासनसी फोडवला गजवृंदावरी केशरी तैसा धावनी सुरभरी विशीर्ण पाडिले वनांतरे कोण करी धावत्याचा जयसा की सुरांतक गर्जना करता झाला अनेक मेघ गर्जना सकळीक बहिर्मंडळीक गर्जेसी तैसे देवांतकाचे गर्जन होता गिरी कंदरे दनादित पूर्ण स्वपद टाकून हुताजन भास्करी नैरत्य जन बळाले वरुण वायू कुबेर ईशान्य वग्र समग्र स्वपद टाकुरी वनंदर दुरंदर सेविले देवांतक निर्भय मन स्वयशिक्रपदी जाऊन नाना दिशापासून दैत्यदानव गण आणविले नाना द्रव्ये मिळवून बहु तीर्थजळे आणून नाना ऋषी पाचारून मंत्रोक्ताभिषेचन केले पै शुंभखेरी मृदांग दुंदुभी बाके ऊर्णंग वाजंत्रे गर्जती अनेक ताळघोळ शृंग करणे मग सकळे दैत्यगण देवांतिकासी नमुना मंदी स्वामी तू आमचा धन्य नाही बळवान तू जगायचा दैत्यकुळी जन्मलासी परमप्रतापी आहिसी आज्ञा मासी करीसे वर्ण तू कथैसी कुर्वाम्मी एवं एकाकी स्वर्गासी जाऊनी शुक्र पर गोमासी जिंकिले स्वयंरावतीचे राहुनी दैत्यासी पदे दिले मग पुणे एके दिवशी दैत्यकोटी संन्यासी घेऊन चालला सत्य लोकांचे ते ब्रह्म्यासी कळोगाले तेने केले तेथून गमन मने दुर्जनवलं गुण नाही तो स्थळ त्यागुण केले पलायन चक्र दे मग सत्यलोकी नायक स्थापिता झाला देवांतक ब्रह्मपाणी बैसून देखा वैकुंठ लोक पावला तव पूर्वीच नारायण लक्ष्मीस वर्तमान शिराब्दिमाजी नयना हरि करुण रागिला मग महादैत्य वैकुंठ भुवनी एक पराक्रमी स्थापुनी दैत्यासी पुसे वचने अजिकांबाई लागून जे कथा ते कथावे तेथे करून या गमना बळे जिंकीन त्या लागून ऐकून दयांचे वचन देवस्थान जिंकले म्हणते मग लोक पळाले दैत्याचे स्थापने स्वयंरावतीचे राहिला आनंद मानसे निरंकतेचे निरुद्ध योग कामासुरे देवलोक स्वाधीन केले सगळीक शासन करून देवांतका अमरावतीचा देख राहिला जो का नित्य निरंजन या पंधराला जनवन तो दासा लागे होईल सगुण चरित्रे पावन परिघेचा इथे श्री गणेश पुराणे उत्तरकांडे स्वर्ग विजयन नाम तृतीयोध्याय ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमः।